पुढची बातमी पाहूयात। भास्कर जाधवांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ज्या भाजपला बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वाढवण्याचं काम केलं त्याच भाजपनं शिवसेना प्रमुखांचा पुत्र इतका आजारी असताना 40 गद्दारांना फोडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं, असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर ज्यांनी 1992 पासून माझ्या विरोधात निवडणूक लढले ते पुढच्या वेळी माझ्यासोबत आले, असा दावाही भास्कर जाधव यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र इतका आजारी असताना या 40 गद्दारांना फोडलं आणि शिवसेना प्रमुख आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना त्या ठिकाणी गादीवरून खाली ओढलं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केलं। मी तो प्रसंग पाहिलाय, मी बघितलाय, तुम्हालाही आठवत असेल। 22 जूनला ज्या वेळेला वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला उद्धव साहेबांनी सोडला, गाडीमध्ये बसले त्यावेळेला उभा महाराष्ट्र ढसा 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 रडत होता। एका प्रामाणिक माणसाला, एका साध्या सोप्या माणसाला, एका निष्कपट माणसाला विश्वासघातानं यांनी आज गादीवरून बाहेर टाकलं। आज सांगतो तुम्हाला, या निवडणुकीच्या मी जिंकणारच आहे आणि पुढच्या वेळेला तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागणार आहे। ज्यांनी म्हणून 1992 सालापासून माझ्या विरोधात निवडणूक लढवली सुधाकर भाऊ, ते पुढच्या निवडणुकीला माझ्याबरोबर आले। तुम हम साथ आहे। सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। भटके विमुक्त समाजाची 150 एकर जागा सोडवून देण्याचं काम भाजप करतंय, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देतोय असं त्यांनी जाहीर केलंय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत भटके विमुक्त समाजानं भाजप उमेदवारांना पाठिंबा दिलाय। काँग्रेसनं आम्हाला 70 वर्ष केवळ आश्वासन दिलं, मात्र भाजपनं आम्हाला आमच्या हक्काची जागा दिली। या जागेमुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत, त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय। या बेकारीमध्ये कोण वाढवली? बेकारी काँग्रेस पक्षाने वाढवलेली आहे। इथले आमदार, इथले खासदार ह्यांनी बेकारी वाढवलेली आहे। फक्त निस्ता सेटलमेंटचा वापर करून घेतलेला आहे। आज आम्ही परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो की देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला हे न्याय मिळवून दिलं, त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू आणि ऑल सोलापूर जिल्ह्यामधले जितके भटक्यामुक्त जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही युवकांचा प्रश्न आणि आपल्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू।